परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरामध्ये पैगंबर मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त ईद ए मिलाद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। भव्य जुलूस, मिठाईचं वाटप आणि सर्व धर्मियांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे शहरामध्ये सौहार्द आणि बंधुत्वाचा संदेश पसरलाय। परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात दिनांक 8 सप्टेंबर रोजी पैगंबर मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त ईद ए मिलाद हा धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आलाय। सकाळपासूनच शहरातील मुस्लिम बांधवांमध्ये विशेष उल्हासाचं वातावरण दिसून आलंय। शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या भव्य जुलूसामुळे संपूर्ण शहरात उत्सवाचं वातावरण निर्माण झालंय। हा जुलूस जामा मस्जिद येथून बसवेश्वर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भगतसिंग चौक, अण्णाभाऊ साठे चौक, कुंभार गल्ली, महर्षी दयानंद चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरून पुढे गेलाय। जुलूसादरम्यान घोषणाबाजी, झेंडे फडकावणे आणि पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीचे गौरवगान करण्यात आले। जुलूसामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांसह इतर समाज बांधवही उत्साहात सहभागी झाले। विविध मंडळांच्या वतीनं भाविकांचे मिठाई वाटप करून स्वागत करण्यात आले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथे सामाजिक कार्यकर्ते विनोद गायकवाड यांच्या वतीनं लाडू आणि जिलेबीचं वाटप झालं। ईद ए मिलाद या निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मी प्रथमतः शुभेच्छा देतो आणि या अनुषंगाने पूर्णा या ठिकाणी मोठ्या हर्षोल्लासामध्ये जुलूस निघतो। त्या जुलूसामध्ये आम्ही एक छोटासा उपक्रम राबवलेला आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी मिठाई वाटपाचा कार्यक्रम ठेवला आम्ही। त्याच्यामध्ये बुंदी आणि जिलेबी आणि पाणी वाटण्याचा कार्यक्रम मुस्लिम समाज बांधवांना एक संदेश चांगला देण्यासाठी आम्ही केलेला आहे। आणि विषय करून असा आहे की खरा हा संदेश जुलूस जो राहतो 5 तारखेला राहतो, पण मुस्लिम माझ्या बांधवांनी शांतता राहावं म्हणून, या पूर्णा शहरामध्ये व भारतामध्ये शांतता राहावं म्हणून गणपती उत्सवानिमित्त यांनी हिंदू समाजाची भावना जाणून घेऊन 2 दिवसानंतर जुलूस काढला। त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि याच अनुषंगाने माझ्यातर्फे सर्व मुस्लिम बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो। तसेच कुरेशी मोहल्ला येथे सलीमभाई सौदागर मित्रमंडळातर्फे गुलाबजामुन तसेच समोशांचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाची शिस्त आणि सुरक्षिततेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या नेतृत्वाखाली चौकामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। तसेच आरोग्य विभाग आणि नगरपालिका प्रशासनानं स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि अन्य सोयी सुविधांची योग्य ती व्यवस्था केली होती। संपूर्ण कार्यक्रम शांततेमध्ये आणि सुरळीत पार पडलाय। उत्सवाच्या निमित्तानं समाज बांधवांनी पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीतून एकोपा, बंधुता आणि सौहार्दाचा संदेश दिलाय। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पूर्णा प्रतिनिधी निशांत शेख, परभणी।